धरपकड सुरू आहे. सरकारची अनास्था दिसते तुम्हाला या ठिकाणी? बिलकुल आहे. आणि सरकारच मुद्दामून जे मूळ मुद्दे आहेत त्याला आता आपण सिंधू सीमेवर ज्या दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातो आहे, त्यांना लाठीचार्ज केला जातो, अश्रुधुराचे कांडे सोडले जातात आहेत, अनेक शेतकरी घायल झालेत, बेहोश झालेत, त्याचप्रमाणे तरुणांवर लाठीचार्ज झाला. हे सगळे मुद्दे दाबण्यासाठी हा बेळगावचा मुद्दा उपस्थित केला गेला का अशी चर्चा देशातल्या लोकांमध्ये आहे. देशातले प्रधानमंत्री फार मजबूत आहेत. जगामध्ये काही युद्ध झालं तर हेच समझोता करतात असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतो. मग देशातला बेळगावचा मुद्दा त्यांनी पुढाकार घेऊन चांगला करावा ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. नाही, पण एवढ्या वर्षापासून हा मुद्दा ताईवत आहे, यासाठी जबाबदार काँग्रेसच आहे अशी पण टीका आता महायुतीचे नेते करतायत. त्यांना विचारा, मागच्या वेळेस इथंही सरकार तुमचंच, देशातही सरकार तुमचं आणि राज्यातही कर्नाटकमध्येही सरकार तुमचं, का नाही सोडवला? आरोप करायचे फक्त. त्यामुळे नाचता येत नाही आणि अंगण वाकडा आहे अशी जी भाषा वापरणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना सांगा, आमचा सबळ सल्ला आहे त्यांना. नाना भाऊ, राजकारण बाजूला आणि म्हणून हे राजकारण बाजूला सारा म्हणा आणि तिथले प्रश्न सोडवा. नाना भाऊ, शेवटचा प्रश्न आहे, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल वाटतंय का? कारण आपण पाहतो या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, गृहमंत्र्यासाठी अडून बसले एकनाथ शिंदे अशी. आता हो द्या, पुढं काय काय होते आहे. आजही आपण सभागृहात पाहत होतो की आम्ही सगळे वाटून घेणार आहोत. आता काय घेणार आहे ते समजेल आता पुढं. वाटप झालं नाही आहे अजून. 11 तारीख होती, मग 12 तारीख दिली, आता 14 बोलतात. मी विचारलं ना कोणते खाते कोणाला मिळाले ते, अजून आम्ही सगळे वाटून घेतोय असं ते म्हणत होते. आता काय वाटतात, राज्यच विकायचं वाटून घेतात की काय करतात ते समजेल. मध्ये धुमसतं असं वाटतं, समजेल आता आपण त्याच्यावरची चर्चा काय करायची. कॅमेरा पर्सन आदिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.